आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सायन्स भाग 1 बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे प्रश्न। चला तर करूया सुरुवात। मग पहिला जो टॉपिक आहे बघा ग्रॅव्हिटेशनचा। तर ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमध्ये ना तुम्हाला पहिल्यांदा केपलर्स लॉ परफेक्ट करायचा आहे। आणि केपलर्स लॉ मध्ये ना मुलं एक चूक करतात, जी आकृती आहे ना ती लंबवर्तुळाकार आहे, तो गोलाकार नाही। त्याच्यामुळे कशीही जमू देत लंबवर्तुळाकारच काढायची, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये इलिप्स असं म्हणतात। तर ते इक्लिप्स त्या टाईपमध्येच काढायची, लंबवर्तुळाकारच काढायची, अजिबात गोल वगैरे काढायचा नाही तिथं। कारण त्यांनी स्पष्ट त्यांच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे की लंबवर्तुळाकार असा शब्द उच्चारलेला आहे, त्याच्यामुळे पहिली चूक ती करू नका। त्यामुळे प्रथम तुम्हाला अगोदरचं काही करायचं नाही, पहिल्या पेजवरचं सुद्धा काही करायची गरज नाही। सेकंड पेजवरचं तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन आणि त्याचं एक एक्झाम्पल पाठ करायचं। त्यानंतरचं पेज नंबर 3 वरचा केपलर्सचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ असे 3 लॉ आहेत। आता हा सगळ्या विद्यार्थ्यांचा पाठ असणार आहे, कारण पहिलाच टॉपिक असल्यामुळं त्याच्यातले बऱ्यापैकी सगळ्यांच्या पहिल्या अगदी आपलं क्लास कधी एप्रिल मे पासून सुरू झालेले असतात आणि सतत वारंवार हा टॉपिक होतच असतो। त्याच्यामुळे सुरुवातीची तरी काही प्रॉब्लेम येत नाही, सुरुवातीच्या 5-6 टॉपिक सतत रिव्हिजन झालेले असतात आणि सारख्या त्याच प्रश्न त्याच टेस्ट, त्याच्यामुळे सराव होतोय। त्यामुळे सगळ्यांचा केपलर्स लॉ परफेक्ट असणार आहे। तो परफेक्ट म्हणजे आहे असा करायचा। बरेच विद्यार्थीवर नाव टाका, खाली काहीतरी एक्सप्लेनेशन लिहित नाहीत, असं नाही करायचं। जर परफेक्ट लिहिला तर तुम्हाला 3 मार्क्स ॲज इट इज मिळणार आहेत। त्यानंतरचा सेकंड आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। 4th नंबर पेज आहे, तिथं आहे बघा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे। तर तो एक तुम्हाला परफेक्ट करायचा आहे। तिथं ही आकृती आहे, आकृती व्यवस्थित करायची, परत सांगितलं नाही असं म्हणायचं नाही। त्यानंतरचं नेक्स्ट पेजवरचं बघा तुम्हाला अजून काय करायचं आहे ते व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी आहे। व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी 8 नंबर पेजवरती आहे, तर ते सी पर्यंत सगळं करायचं। डिफरन्स बिटवीन मास अँड वेट परफेक्ट करायचा, तोही झालेला असतो। वस्तुमान आणि वजन यामधील फरक स्पष्ट करा। बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे किमान 3-3, 4-4 पॉईंट्स पाठ असतात, त्यामुळे जास्त काही ह्याच्यात डिस्कशन करण्यासारखं नाही। त्यानंतर फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी एवढंच करायचं, त्याच्यातलं दुसरं काही नाही। फ्री फॉलवरती एक किमान 6 ते 7 तरी सेंटेन्स तुम्हाला लिहिता आलीच पाहिजे। त्यानंतर एस्केप व्हेलॉसिटीसाठी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं समजावून घेऊन करा एस्केप व्हेलॉसिटी, ठीक आहे। त्यानंतरचा सेकंड टॉपिक बघा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे। तर त्यामधील तुम्हाला डोबेराइनर ट्रायड्स आहेत बघा। डोबेराइनर ट्रायड्समध्ये ना मुलांनी विनाकारण वरची काहीतरी इन्फॉर्मेशन लिहित बसत जाऊ नका। महत्त्वाचं त्याच्यातलं कंटेंट काय आहे ना, त्यांनी अरेंजमेंट त्यांच्या अणुअंकांची वगैरे किंवा जे काही तुम्ही ॲटम्स घेतले होते त्या शास्त्रज्ञांनी, तर त्यांची अरेंजमेंट कशा पद्धतीने केली आणि त्यांनी लॉमध्ये काय एक्सप्लेन केले ना ते लिहायचं, आणि प्लस त्याचे एक्झाम्पल चार्टमध्ये दिलेले आहेत ती स्पेशली मेन्शन करा। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेतल्या होत्या, तेव्हा माझे एक ऑब्झर्वेशनला आलं की वरचं काहीतरी लिहितात आणि मेन एक्झाम्पल वगैरे ती गेलीच, किंवा त्यांचा लॉ काय आहे तो पण लिहित नाहीत। असं नाही, त्यांचा कंटेंट महत्त्वाचा हेतू काय तो तरी तुम्ही बघितला पाहिजे ना, नाहीतर जो प्रश्न सांगितलाय तो सोडून दुसरंच काहीतरी लिहिणार, असं नको व्हायला। डोबेराइनर ट्रायड्सचा अरेंजमेंट, त्यांचा लॉ आणि हे 3 एक्झाम्पल दिले ती परफेक्ट करायची। सेम न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स त्यांना पण आहे बघा, त्यांनी पण कशा पद्धतीनं त्यांच्यातली अरेंजमेंट ॲटम्सची कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज सेम पाहिजेत का फिजिकल प्रॉपर्टी पाहिजेत ह्यांच्याप्रमाणे त्यांची अरेंजमेंट केल्या, तर ती एकदा व्यवस्थित बघून त्यांची सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतरचा 18 पेज नंबरवरचं काही सुद्धा करायची गरज नाही। मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत मेंडेलिव्स पिरियडिक टेबलचे, एक 4 ते 5 आहेत। त्याच्यातले काय करा तुम्ही किमान 4 तरी दोघांचे पाठ करा। मेरिट्स आणि डिमेरिट्स तो परफेक्ट करायचा। त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल ते करायचं आहे। त्याच्यातले सगळ्यांचे पाठ असतात, SPDA ब्लॉक आहे त्याच्यातले, आणि एस कुठून कुठपर्यंत एलिमेंट असतात, पी मध्ये कोणते असतात, डी म्हणजे काय, एफ म्हणजे नाही का बॉटमला असतात लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड्स वगैरे, ह्या त्यांच्या सिरीज असतात, तर ह्याच्याशी संबंधित आहे। त्याच्यामुळे एकदा तो बघून घ्या तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल। नेक्स्ट ह्याच्यातलं परत त्याच्यात आहेत बघा ग्रुप्स वगैरे, रोज वगैरे हे आहेत, कोणाला काय म्हणायचं वगैरे ते एक बघून घ्यायचं, जेणेकरून एक 7-8-10 सेंटेन्स त्याच्यावरती आरामात होऊ शकतात मॉडर्न पिरियडिक टेबलवरती त्याचं स्ट्रक्चर लिहिताना। नेक्स्ट आहे पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी कसं काढायचं हे क्लासमध्ये शिकवलंय, आणि आपले 1 पासून ते 20 पर्यंतच्या फॅलन्स इलेक्ट्रॉन कोणाला म्हणायचं
त्यानंतरचं KLEMN वगैरे ह्या कक्षा व्यवस्थित मी शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर ते फक्त एकदा तुम्हाला रिव्हिजन फक्त करायचे, रिव्हिजन म्हणजे काय 1-2 फक्त सोडवून बघायचे, 20च्या 20 सुद्धा काही गरज पडत नाही. तो व्हॅलन्सी किती आहे, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहे, ॲटॉमिक नंबर मी 20पर्यंत पाठ करून घेतलेले होते तुमचे. आता मनापासून केले असतील तर लक्षात राहिले पण असतील तुमच्या. तो एक करून घ्या. त्यानंतर ह्याच टॉपिकमधले सायंटिफिक रिझन्स आहेत, सायंटिफिक रिझन करायचे. त्यानंतर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स या टॉपिकमध्ये तुम्हाला पहिल्या पेजवरचं काही सुद्धा करू नका, फक्त फिजिकल आणि केमिकल चेंज आहेत. एक्झाम्पल्स आईस टू वॉटर, वॉटर टू आईस किंवा मिल्क टर्न्स इनटू कर्ड्स वगैरे ही एक्झाम्पल तुम्हाला फिजिकल चेंज आहेत का केमिकल चेंजेसचे आहेत. जरी आलं तरी तुम्हाला रिव्हर्सिबल कोणती प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल कोणती आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते लिहू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे टाईप्स ऑफ रिॲक्शन्स, हा परफेक्ट करायचा. टाईप्स ऑफ रिॲक्शन कुठल्या कुठल्या आहेत ना, त्या म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. त्यानंतर त्यांच्या डेफिनेशन आणि प्रत्येकाचं एक्झाम्पल करायचं. डबल डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे, प्रत्येकाचं डेफिनेशन विथ एक्झाम्पल्स तुम्हाला करावंच लागणार आहे. त्यानंतर एंडोथर्मिक आहेत, एक्झोथर्मिक रिॲक्शन्स वगैरे ते नीट वाचून घ्यायचं. रिॲक्शन आणि एंडोथर्मिक प्रोसेस आणि रिॲक्शन पेपरला काय विचारलाय तो नीट बघून घ्यायचा. एंडोथर्मिक प्रोसेस आहे का एंडोथर्मिक रिॲक्शन्स आहे हे नीट पेपरला वाचून मगच तुम्ही सोडवा. त्याच्यानंतरचं फॅक्टर्स 40 नंबर पेजवरती आहे बघा. तर फॅक्टर्स तुम्हाला करायचे आहेत, केमिकल फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द केमिकल रिॲक्शन्स. तर त्याच्यावरचे 4-5 आहेत, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 5 आहेत, ते 5च्या 5 तुम्हाला करायचे आहेत. कॅटॅलिस्ट व्यवस्थित करा. त्यानंतर करोजनवरती एक शॉर्ट नोट ही एक तुम्हाला करा. करोजन आणि ऑक्सिडेशन रिडक्शन वगैरे तेवढे जमणार. आता कोण ऑक्सिजन लूज करतं किंवा हायड्रोजन वगैरे ह्याच्यावरून सांगितलेले होते, करा. आता सगळं मी सांगू शकत नाही इथं. करोजन आणि रेन्सिडिटीवरती शॉर्ट नोट करायचे. रेन्सिडिटी ज्याला आपण खवटपणा म्हणतो, तर तो कशामुळे येतो तुम्हाला ऑइल वगैरे ह्याच्यावरून सांगितलं होतं आपल्याला, खाद्यतेलाचं वगैरे मी उदाहरण दिलेलं होतं, ते करा. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट त्यामधील 48 पेज नंबरवरचं डेरिवेशन आहे ते करायचं. त्यानंतरचं ह्याचा राईट हँड थंब रूल फिक्स करायचा. त्यानंतरचा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. क्लासमध्ये इतक्या वेळा हा टेस्टला दिलाय ना, आता सगळ्यांचा पाठ पण झालेला असेल, पण ज्या विद्यार्थ्यांनी जर आपल्याला येणार आहे किंवा सांगितले म्हणून जर केलंच नसेल तर मग काय त्या विद्यार्थ्यांसाठी आज जरी दिले मी प्रश्न आणि अगोदर जरी दिले असले तर तेवढाच फरक पडणार आहे. कारण टेस्ट ह्या कशासाठी असतात, अगोदर आपल्यात काय नाही सुधारणा झाली तर किमान नेक्स्ट टाइम तरी तुम्हाला प्रश्न सुटावेत ह्या हेतूने असतात. पण काय आता सुधारणा बघूयात कसा तर रिझल्ट लागल्यानंतर कळेलच. पण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंगचा राईट हँड रूल तुम्हाला दोन्ही करायचे आहेत. त्यानंतरचा फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन आहे बघा, तो व्यवस्थित करा. फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन आहे. फ्लेमिंगचा राईट हँड रूलला दोन्ही डायग्राम्स काढायचे, एक ब्लॉक डायग्राम पण आहे आणि एक हाताची ते पण दिले. त्यातले मी शिकवताना तुम्हाला अगदी हाताची बोटं वगैरे अशी किंवा असं वगैरे मी करून शिकवलेलं आहे. त्यामुळे अंगठा काय दाखवतो, हे फिंगर काय दाखवतं, त्याच्यानंतर हे असं केल्यानंतर नाही का मधलं बोट वगैरे काय दाखवतं हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यावेळेस बघा किती जणांना आठवतं. त्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे. पेज नंबर 60वरची जी डायग्राम आहे त्या डायग्रामची नावं तुम्हाला परफेक्ट करायची आहेत आणि कशा संदर्भातली आहे हे तुम्हाला व्यवस्थित ते डायग्रामशी संदर्भातली जेवढी इन्फॉर्मेशन आहे ती करायची आहे. त्यानंतरचं बघा हीटमधलं स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन तो करायचंच आहे. त्यानंतर वेपरायझेशन कशाला म्हणतात ते करायचंच आहे. ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर व्यवस्थित करून जायचं. पाण्याचे असंगत आचरण कशाला म्हणतात आणि किती डिग्री खाली जायला पाहिजे, का जात नाही आहे वगैरे, तर ते सोडवायचं. त्यानंतर होप्स अपॅरेटस फिक्स करायचं, डायग्राम आणि त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा करायचं आहे तुम्हाला. त्यानंतरचं युनिट ऑफ हीट केलं तरी चालेल. स्पेसिफिक हीट कपॅसिटी आणि हीट एक्सचेंजचं जे प्रिन्सिपल आहे बघा ते प्रिन्सिपल एक परफेक्ट करा. पेज नंबर 71वरचं दुसरा आणि 5वी जी डायग्राम आहे ती करायची. दुसरी आणि 5वी एक्झरसाइजमधलं आहे ते. त्यानंतर तुम्हाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहेत. आता व्यवस्थित क्वेश्चन एक्झामला वाचायचा.
की तुम्हाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचे विचारलेले आहेत का रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया विचारलेलं आहे. त्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन नको आहे, त्याच्यामुळे ते एक तिथलं व्यवस्थित ते 3 लॉ आहेत आणि सिम्पल होते. एक्झामच्या वेळेस तुम्हाला ह्याच्यामध्ये काय चेंज आहे, त्याच्यामध्ये काय चेंज आहे, म्हणजे ह्याला काय म्हणे इन्सिडेंट रे कुणाला, रिफ्रॅक्टेड रे कुणाला, आय कशासाठी, आर कशासाठी वापरतो, ते एकदम व्यवस्थित घेतलं होतं. एकदा जरी रिव्हिजन तुम्ही केली ना तरीसुद्धा ते आठवू शकतील रूल. त्यानंतर डिस्पर्शन ऑफ लाईट, रॉय गब्बू आय व्ही, मी शॉर्ट फॉर्म सांगितलेला होता तुम्हाला. रॉय गब्बू आय व्ही, रेड पहिला येतोय, त्यानंतर शेवटचा व्हायलेट आहे, त्या संदर्भातलं वाचून घ्यायचं. कुणाची वेवलेंथ किती आहे बघायचं, 400 NM वगैरे कुणाचे आहे, जास्त बेंड कुणाकडे झालेला असतो, लो बेंड कुणाकडे आहे, हे सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचं आहे डिस्पर्शन ऑफ लाईटमधलं. रेनबो एक व्यवस्थित करा, रेनबो करणार आहात. त्यानंतरचं पेज नंबर लेन्सेसवरचं लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स हे तर काय बेसिक आहे, टॉपिकचं नावच आहे लेन्सेस, त्याच्यामुळे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह हे दोन्ही तुम्ही करणार आहात. डेफिनेशन सोपे असतात, त्यांचे एक्झाम्पल्स करायचे आहेत तुम्हाला. त्यानंतरचं पॉवर ऑफ लेन्स ते करा, लेन्स फॉर्म्युला आहेच आहे. तुम्हाला ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स त्याच्यातल्या आकृत्या परफेक्ट करा. त्याच पेजवरती द चेंज इन द शेप ऑफ द लेन्स फाईल सीइंग डिस्टंट अँड नियर बाय ऑब्जेक्ट. जर एखादा ऑब्जेक्ट आपण जवळ असताना बघत असतानाचा काय फरक आहे, एखादी वस्तू दूर असताना आपण बघत असताना तो काय फरक आहे, त्याच्या संदर्भातल्या ना ह्या दोन्ही डायग्रॅम्स आहेत, त्या दोन्ही डायग्रॅम्स करायच्या. आणि वर आयज पण कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आय दिलेला आहे, त्याचे नावं देण्यासाठी करा. आणि हा सांगितलेला खाली तो दोन्ही परफेक्ट करा. त्यानंतरचा डिफेक्ट्स ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन्स, परफेक्ट नियर साईडनेस म्हणजेच मायोपिया आणि फार साईडनेस आहे तो हायपरमेट्रोपिया, तो करायचा आहे. त्यानंतर हे प्रिस्पोविया आहे, तो सुद्धा तुम्हाला बायोपिया आहे, तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. तिन्ही पण आहे ते दूरदृष्टिता, निकटदृष्टिता वगैरे, आणि दोन्ही पण एकत्रच असणारे असं एक आहे, तर तिन्ही पण तुम्हाला दृष्टिदोष करायचे. युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आणि युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स हे करायचेत. मेटॅलर्जीमध्ये बघा जो 8वा टॉपिक आहे त्याच्यामध्ये विल्फ्ले टेबल मेथड, दुसरी हायड्रॉलिक सेपरेशन मेथड आणि तिसरी मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आहे. त्यानंतर 4th फ्लोटेशन मेथड आहे, त्यातली विल्फ्ले टेबल मेथड करा. आणि तिथल्या दोन्ही हायड्रॉलिक पण तशी महत्त्वाची, मॅग्नेटिक पण आहे. शिकवताना लक्ष असलं ना तर आता तुम्ही म्हणाल इतके सगळे प्रश्न तुम्ही सांगताय कुठले कुठले करायचे, त्याच्यासाठी क्लासमध्ये लक्ष असल्यानंतर ते प्रश्न तुम्हाला काही अवघड वाटणार नाही आहेत करायला. एकदा रिव्हिजन केलं ना, ज्यांना आउट ऑफ मिळवायचे आहेत ना त्यांना सगळा पेपर व्यवस्थित लिहिण्यासाठी हे सगळं करायलाच लागणार आहे. 40 पैकी 40 ज्यांना मिळवायचे आहेत त्यांनी करायलाच पाहिजे, असं सांगून चालत नाही की एवढे सांगितलेत वगैरे मग कुठले करायचे वगैरे असं नाही. आता सांगितलेत ना तर ते तुम्हाला करायला पाहिजे. त्यानंतरचं एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम आहे, त्याची नावं द्यायला व्यवस्थित करा. गॅल्वनायझिंग, टिनिंग, ॲनोडायझेशन हे त्यातले 3-3, 4-4 वाक्य जरी तुम्ही व्यवस्थितरित्या पाठांतर केले ना तरीसुद्धा समजावून घेऊन पाठ करा, लक्षात न राहायला काय झालं तेव्हा. कार्बन कंपाऊंड्स ह्याच्यातलं सॅच्युरेटेड कार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो करा. IUPAC नेम्स तुम्हाला परफेक्ट करायची आहेत, IUPAC नेम करा. त्यानंतर संख्ये IUPAC नेम तुम्ही करणार आहात त्याच्यामुळे काही मी ह्याच्यात जास्त काही तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही हवं तर ह्याच्यातलंच करा. बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला 5वा, 6वा, 7वा जो दिलेला आहे त्याच्यातले बऱ्यापैकी IUPAC नेम वगैरे आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला वगैरे आहे तर तो करा. त्यानंतर स्पेस मिशनसाठी टाईप्स ऑफ सॅटेलाईट परफेक्ट करणार आहात. त्यानंतर ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईटवाला म्हणजे ते 3 ऑर्बिट्स वगैरे कोणकोणते आहेत त्या, आणि स्ट्रक्चर ऑफ PSCLV मेड बाय इस्रो हे दिलेलं आहे, त्यांच्या डायग्रामसाठी विचारला जाऊ शकतो, तो प्रश्न तुम्हाला करायचा आहे. आणि 144 पेज नंबरवरचा 4था प्रश्न तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. बाकी आता सायंटिफिक रिझन्स वगैरे तुम्हाला करायचीच आहेत, असं समजायचं नाही की हे सांगितलं नाही तर ते करायचं नाही का वगैरे. मी जेवढे सांगितलेले आहेत ते पहिले प्रश्न सगळे व्यवस्थित करून घ्या. टेस्ट ज्यावेळेस पण मी तुम्हाला सरावाला दिलेले होते आणि जे ॲब्सेंट होते त्या विद्यार्थ्यांनी आता मी सांगितलेले आहेत ते तरी किमान करा. आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळ राहिला तर बाकीचे प्रश्न करायला काय हरकत नाही, त्याच्यावरची सुद्धा तुम्ही आजूबाजूचे पण प्रश्न किंवा इतर सराव वगैरे झालेले असतात तेव्हा पण मी दिलेले होते ते सुद्धा तुम्ही करा.
त्याच्या आउट ऑफ तर काही पेपर येणार नाही, पण शेवटचा जो प्रश्न 5 मार्कांचे वगैरे किंवा 4 मार्कांचे असतात बघा, ते 1-1 मार्कचे असतात. म्हणजे ओव्हरऑल 5 मार्कांचा असतो, पण त्याच्यात 1-1 वगैरे त्याच्यात मार्क्स जाण्याचे चान्सेस असू शकतात. त्याच्यामुळे तो क्वेश्चन केअरफुली वाचून तुम्हाला सोडवायचा आहे. आलेत लक्षात? मी जेवढं सांगितलंय तेवढं सगळंच करा पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढा राहिलेल्या वेळामध्ये बाकीचं केलं तरी चालेल, मी नाही म्हणत नाही. बाकीचे सुद्धा प्रश्न करा. अगदीच काही मी सांगितलंय म्हणून फक्त तुम्ही सांगितलंय तुमच्यावरच डिपेंड राहायला पाहिजे असं अजिबात मी म्हणत नाही. बाकीचे सुद्धा तुम्ही प्रश्न केले तरी चालतील. जेवढं सांगितलंय ते सायंटिफिक रिझन मी ह्याच्यामध्ये जास्त मेन्शन केलेली नव्हती बघा, पण तुम्हाला सायंटिफिक रिझन परफेक्ट करायचे आहेतच. 1-2-3 टॉपिकमध्येच आहेत, काही सगळ्या टॉपिकमध्ये नाही आहे सायंटिफिक रिझन. त्याच्यामुळे ती एक परफेक्ट तुम्ही करा. चालते, ठीक आहे, थांबूया.